जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर घारींचा थवा, स्थानिकांनी ओळखला धोक्याचा इशारा आणि संतांनी केली मोठी भविष्यवाणी. तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर बातमी. पण त्यापूर्वी दररोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या ATV मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओडिशामध्ये असलेल्या पुरी येथील जगन्नाथ धाम मंदिराच्या शिखरावर 4 घार पक्ष्यांचा थवा घिरट्या मारत होता. शुक्रवारची ही घटना असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. स्थानिक लोक या घटनेला भविष्य मालिका या धर्मग्रंथांचा संदर्भ देत आहेत. धर्मग्रंथामध्ये संभाव्य धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. ही केवळ एक नैसर्गिक घटना असल्याचं मंदिर प्रशासनानं स्पष्ट केलंय. मात्र नीलचक्राच्या गूढ रहस्याशी या घटनेचा संदर्भ काही स्थानिक अभ्यासक जोडत आहेत. भविष्य मालिका हा ग्रंथ 1400च्या दशकात ओडिसातील पंचसखा यांनी भगवान जगन्नाथांच्या मार्गदर्शनाखाली लिहिला होता अशी श्रद्धा आहे. हा ग्रंथ ताडपत्रांवर लिहिलेला आहे. त्यामध्ये भविष्यात अनपेक्षित रहस्यमय घटनांचा उल्लेख आहे. यात कलियुगाच्या अंताबाबत आणि सत्ययुगाच्या सुरुवातीच्या संबंधानं उदाहरणं दिलेली आहेत. ग्रंथानुसार मंदिराच्या ध्वजावर वारंवार घारीसारखे पक्षी येणं नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धासारख्या समस्यांचे संकेत असू शकतात. गरुड हा पक्षी भगवान विष्णूचं वाहन असल्यानं मंदिराच्या ध्वजाला त्याचं संरक्षण आहे. त्यामुळे इतर पक्षी मंदिराच्या शिखराजवळ येत नाहीत अशी श्रद्धा आहे. त्यामुळे घारीचं शिखरावर कळपानं येणं धोक्याचा इशारा असल्याचं स्थानिक सांगतात. असं असलं तरी लोक याला शुभ तर काही लोक याला अशुभ संकेत मानतात. कारण घारीला गरुडाशी नातं असलेलं पवित्र पक्षी मानलं जातं. हा पक्षी आशीर्वाद घेऊन येतो अशीही लोकभावना आहे. मंदिर अधिकाऱ्यांनी म्हटलंय की मंदिराच्या शिखरावर घारींनी घिरट्या घालणं हे केवळ नैसर्गिक घटना आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की या थिअरीशी जोडलेल्या भविष्यवाणी आजच्या काळात केवळ नैसर्गिक घटना ठरू शकतात. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा. या बाबतीत आपलं मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.